आजचा दिवस म्हणजे अशा प्रकारचा दिवस कधी येईल अशा प्रकारचं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण राजकारणामध्ये कोणीतरी लिहून ठेवलंय की कायमचा कोणी कधी शत्रू नसतो आणि कायमचा कधी कोणी मित्र नसतो. तेव्हाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आपल्या प्रभाग क्रमांक 9च्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे शहराचंच नाही तर या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आणि ही निवडणूक सत्याविरुद्ध असत्याची आहे, न्यायाविरुद्ध अन्यायाची आहे. प्रामाणिक कार्यकर्ता विरुद्ध बड्या नेत्यांची आहे, एवढी लक्षात घ्या. मंडळी आज खर तर जे काय झालंय ते काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण आपण सर्व इथे एक परिवार म्हणून आहोत. तुम्ही काय कुठली बाहेरची लोक नाही, लांबची लोक नाहीयेत. आपण सर्व जण इथं उपस्थित आपला मौल्यवान वेळ घेऊन, कारण आपल्या हातात सत्ता आहे, आपण बडे नेते आहोत, म्हणून आपण काहीही करू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो. ही गोष्ट खोटी करण्यासाठी, त्यांचा डाव पलटण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आपुलकीने, प्रेमाने, एक वेगळ्या भावनेने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. बऱ्याच लोकांमध्ये क्रोध आहे, आक्रोश आहे. अनेकांचे डोळे काही दिवसापूर्वी पाणवले, हजारोच्या संख्येने फोन मेसेज आले. एका कार्यकर्त्यावरती, सच्च्या कार्यकर्त्यावरती जेव्हा अन्याय होतो त्याच्यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहणारे माणसं अजूनही आपल्या प्रभागामध्ये जिवंत आहे, हे आपल्याला या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. क्रिकेट खेळतो आपण, क्रिकेट पाहतो, आणि जेव्हा एका पिच वरती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली उभे असेल तर समोरच्या गोलंदाजाला प्रश्न पडणार आहे की नक्की बॉल टाकायचा कसा. आणि आज या निवडणुकीमध्ये असंच होणार आहे. प्रत्येक बॉलला चौकार आणि षटकार पडणार आहे, गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक बॉलला चौकार, आणि हा चौकार म्हणजे 4.0. आता आपण 2.0 मध्ये जगत आहोत आपण सर्वजण. 4.0 अजून यायचंय, पण या प्रभागामध्ये 4.0 खऱ्या अर्थाने 16 तारखेला दिसणार या संपूर्ण महाराष्ट्राला. अहंकारामध्ये माणूस काय काय करू शकतो याचं उदाहरण आपल्या सर्वांना आलंय. ही जी गावं आहेत, ही गावं अजूनही जिवंत आहे, ते दाखवायचे आपल्या सगळ्यांना. बानेर, बालडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस आणि माळुंग 15-20 वर्षापूर्वी ही गावं होती, एक जीवानी राहणारी लोक होती. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी राहायला आलेत. या संपूर्ण पुणे शहरातला अतिशय प्रतिभावान भाग म्हणून आपल्या भागाकडे पाहिलं जातं. केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात बानेर आणि बालेवाडी, पाषाण, सूस, माळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी हा भाग प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे या भागातलं नेतृत्व कसं असावं हे इथल्या गाववाल्यांनी पण ठरवायचं आहे. या निवडणुकीमध्ये ही सर्व गावातली मंडळी, गावकरी मंडळी यांना या सर्व गोष्टी पाहून प्रचंड क्रोध झाला याची कल्पना मला निश्चितपणे आहे. गेल्या अनेक वर्षांचा आमच्या चांदोरे परिवार आणि बारोडकर परिवाराचा संघर्ष संपूर्ण शहराने पाहिलेला आहे.
2017ची निवडणूक झाली, पण बाबूराव अप्पांना केवळ ते निवडून आले त्यांच्या कामामुळे निवडून आले. आणि याची प्रचिती 2017 झालेली आहे की बाबा कामाचा माणूस कायम निवडून येतो. आता तर इथं सर्वच कामाची माणसं एकाच बाजूला बसलेली आहे, दुसऱ्या बाजूला बिनकामाची माणसं बसलेली आहेत. या आपल्या प्रभागामध्ये खर तर येणारी 16 तारीख आप्पा इतिहास घडवणारी आहे. आपण अनेक वेळा 2017च्या निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये अनेक छोटे मोठे वाद झाले, पण ते वाद कशासाठी होते माहितीये का? विकास कामासाठी. तुम्ही करणार का मी करणार, तुम्ही आधी करता का मी आधी करता, बजेट तुम्ही आणता का मी आणता, ह्याच्यासाठीच वाद झाले. म्हणजे काम करण्यासाठी, तळमळ कामासाठी या भागातल्या नागरिकांसाठी आम्ही एकमेकांसाठी भांडायचो, तर या नागरिकांची कामं झाली पाहिजे. 2019ला या ठिकाणी एक बाहेरचं नेतृत्व आपल्या भागामध्ये विधानसभेला आलं. आता सगळ्यांचा आवडीचा विषय आला. 2019ला नेतृत्व लादलं, बिचारा मेधाताई कुलकर्णीवरती अन्याय केला, आज त्यांची वेदना मला आज समजायला लागली. त्यांनी कदाचित संघर्ष केला असता आज माझ्यावर पण हा दिवस नसता आला असं मला वाटते. त्यामुळे मी ठरवलं की मी लढलं पाहिजे, आणि आज मी नाही लढलो तर इथून पुढे प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती असाच अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या 1.5 तास आधी राजकीय जीवन माझं केवळ 1.5 तासाचं राजकीय जीवन राहिलं होतं सर. आणि मला 1:30 वाजता सांगण्यात आलं की अमोल, तुला आम्ही एबी फॉर्म देऊ शकत नाही. एखाद्या माणसाचं आयुष्य असतं, त्याचं आयुष्य कसं 1-1.5 तास शिल्लक राहतं, त्यावेळी त्याची भावना काय झाली असेल. डोक्यामध्ये घड्याळाची टिकटिक वाजायला लागली. दीड तासाची टिकटिक वाजायला लागली. आता काय करायचं? ह्या 11 वर्ष या पक्षासाठी योगदान दिलं, तनमन धन लावलं, आणि आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय होतोय. आपण ज्या मातीतून आलोय, मातीची चव आपण एखाद्याला दाखवली पाहिजे असं मला मनामध्ये विचार आला. आणि अशातच माझ्या मोबाईलवर एक फोन आला. त्या फोनवरती नाव दिसलं काळे सर, ते इथं बसलेत. दीड वाजता माझी उमेदवारी रद्द झाली. आणि अजितदादांची यंत्रणा किती फास्ट काम करते लक्षात घ्या. 5व्या मिनिटाला मला फोन आला. काळे सरांचा फोन बघितला मी तो उचलला, घसा कोरडा झाला होता. सबंध काळे सर म्हणले, अमोल, अजितदादांना तुझ्याशी बोलायचं. ऊर भरून आलं. या राज्याचा एक कार्यक्षम मंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री, जो या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कामाचा माणूस आहे, त्या व्यक्तीचा फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला. निश्चितपणे माझं ऊर भरून आलं. फोनवरती बोलणं सुरू झालं. म्हणले, अमोल, मी अजित पवार बोलतोय. तुझ्या बाबतीत जे काय घडलं त्याची कल्पना मला आलेली आहे. आता तुझा विचार काय आहे? म्हणलं, दादा, माझा विचार आता पक्का आहे. ज्यांनी माझ्यावरती हा अन्याय केलाय त्यांच्या विरुद्ध लढण्याचा माझा निर्धार आहे. मग आता वेळ दडवू नको, पटकन जिजाऊवरती ये, कारण वेळ कमी शिल्लक राहिलाय. घड्याळ जरी आपलं चिन्ह असलं तरी वेळ आपल्या हातात नाहीये.
त्यानंतर मी दादांच्या घरी गेलो. आमचे मेवणे माऊली आबा कटके त्या ठिकाणी त्यांच्या दाजीसाठी सेटिंग लावूनच बसले होते. कधी कधी नाती गोती कशी कामाला येतात बघा. धडकन आतमध्ये गेलो. संपूर्ण पत्रकारांनी मला गारडा घातला. म्हणलं पहिलं मला आज जाऊन बाहेर येऊ दे, मग मी बघतो काय करायचं. मग मी आतमध्ये गेलो. समोर आजीदादांना पाहताच माझ्या मधला संपूर्ण तणाव त्या ठिकाणचा निघून गेला, जो 2-3 दिवसामध्ये माझ्या डोक्यामध्ये गर 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 करत होता. आज देतो तिकीट, उद्या 7 वाजता, परवा 2 वाजता. आयुष्यभर तो सगळा ताण त्या ठिकाणी निघून गेला. अजितदादांनी मला त्यांच्या बाजूला प्रेमाने बसवलं. सर, तुम्ही त्या ठिकाणी होता. एवढा मान सन्मान 11 वर्षामध्ये या पक्षामध्ये काम करून मला कधी मिळालं नाही. ही कार्यकर्त्याची लढाई आहे. ही निवडणूक सोडून द्या. या महाराष्ट्राला दाखवायचं आहे की या कार्यकर्ता काय करू शकतो. अजितदादा म्हणले, अमोल, तुझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती जो अन्याय झाला याची कल्पना मला आहे. मला तर आश्चर्य वाटते की तुला कसं काय तिकीट नाही झालं. तुमचा तो प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता, पण तू विधानसभेला कदाचित इच्छुक असेल ते डोक्यात ठेवून समोरच्याने तुझा कार्यक्रम लावला असेल. म्हणलं तर आता माझा आता कार्यक्रम लागलेला नाहीये, मला तुम्ही भेटलेले आहेत. माझा राजकारणामध्ये पुनर्जन्म झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पुनर्जन्म. आणि एकदा पुनर्जन्म झालेला माणूस कधी कुणाला देत नाही. काय, मी आधीच कुणाला देत नव्हतं पहिल्या जन्मात. आता तर पुनर्जन्म झाल्यावर मी डबल कुणाला देणार नाही. माझा ज्यांनी पुनर्जन्म केला या राजकीय जीवनामध्ये, त्या अजितदादांना मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये विसरू शकत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे. एक नेता कसा असावा, कार्यकर्त्याला ताकद देणारा असावा, कार्यकर्त्याला न्याय देणारा असावा. आणि ही ताकद, हा न्याय मला माननीय अजितदादांनी दिलेला आहे. आता या भागामध्ये जे नेतृत्व 2019ला आलं नाही, लादलं. आम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. मोठ्या मोठ्या सभा लावल्या, निवडून आणलं. पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही. या मतदारसंघाच्या पदरात काहीच पडलं नाही. कॅबिनेट मंत्री असणारा माणूस काय काय करू शकतो त्याच्या प्रभागामध्ये, मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये जाऊन बघा. मी त्यांचा आदर करतो, मी त्यांचा आदरयुक्तच बोलतो. मी काय त्यांच्यावरती वैयक्तिक कुठली टीका करत नाही. राजकीय जीवनामध्ये लोकशाहीच्या चौकटीमध्ये बोलणारा मी कार्यकर्ता आहे. मी पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही. कारण या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि एक कार्यकर्ता एका बड्या नेत्यासोबत कसा लढतो, कसा बोलतो, याकडे प्रत्येक जण बारीक नजर ठेवून आहे. हे उदाहरण मला संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचं आहे. त्यामुळे ते कसं द्यायचं, शिस्तीत द्यायचंय. या मतदारसंघामध्ये, या मतदारसंघाच्या पदरामध्ये एकही विकास काम पडलं नाही. नरेंद्रजी मोदींना मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे बघून मी भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं. मी अजूनही नरेंद्र मोदींना मानतो, कारण ते आपल्या देशाचे सक्षम पंतप्रधान आहेत. या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आत्ता या क्षणाला सुद्धा मी त्यांना मानतो, कारण ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी सक्षमपणे काम करणारा नेतृत्व आहे. यानंतर या महाराष्ट्राचा कामाचा माणूस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नामदार अजितदादा पवार, माझा पुनर्जन्म करणारे. पण या मतदारसंघामध्ये आमदार असून, कॅबिनेट मंत्री असून,
अनेक विकास कामे मी कारण काम करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे अनेक कामं घेऊन जायचो. पक्षाच्या चौकटीमध्ये त्यांच्या या पक्षाच्या चौकटीत पुणे शहरात तरी मला वाटतं जास्तच शिस्त आहे. एवढी पण शिस्त काही कामाची नाहीये. जर कामच होत नसेल तर काय ते शिस्तीचं करायचं. एकही विकास काम त्या ठिकाणी केलं नाहीये. मेट्रो आलेली आहे, नरेंद्रजी मोदी देवेंद्रजींमुळे आलेली आहे. या ठिकाणी चांदणी चौक झाला माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्याच्या पलीकडे या मतदारसंघामध्ये काही काम झालेलं नाही. 2019 ते आज 2026 1 स्क्वेअर फूट रस्ता बनवलेला दाखवा त्यांनी, एक पूल बनवलेला त्यांनी दाखवावा, एखादं गार्डन, एखादं उद्यान. आपल्या बाणेर बारडीमध्ये आप्पा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष असताना जे हॉस्पिटल आपण उभारलं, जो निर्णय मी घेतला की माझ्याकडे गोरगरीब जनता येते, त्यांना आरोग्याची सुविधा पाहिजे. ते जे हॉस्पिटल होतं, ते जे बिल्डिंग होतं, त्याला बघून हॉस्पिटलमध्ये ठराव केला शहर सुधारणामध्ये मुख्य सभेमध्ये की बाबा ही 40,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग आहे, इथं हॉस्पिटल बनावं. तो ठराव मंजूर झाला, ती बिल्डिंग पूर्ण करून घेतली आणि त्या ठिकाणी कोरोना आला. मित्रांनो, संपूर्ण पुणे जिल्ह्यातले पेशंट त्या 40,000 स्क्वेअर फूट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. आपल्या सगळ्यांना ते हॉस्पिटल माहिती. आता तेव्हा तर ते उपयोगी पडलं, कोरोना गेला, ते हॉस्पिटल अजूनही चालू करता आलं नाहीये. अख्खं हॉस्पिटल धोक्यात पडले. बालेडे आयस्टीड वरती एक शाळा आहे 2.5 एकर मध्ये. सर, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांना ती शाळा मी 10 वेळा सांगितलं, ही शाळा 4-5 वर्ष झाले धोक्यात पडू नये. मी ठराव केलेला आहे, कुठल्याही संस्थेला द्या बाबा, पण 50% विद्यार्थी मोफत शिकवा. आमच्या भागामध्ये अतिशय महाग झाले शिक्षण, सर्वसामान्य जनतेच्या पलीकडे जाणारा विषय. त्या शाळेकडे अजून डुंकून बघितलं नाही. अशा प्रकारची कामं या भागामध्ये चाललेली आहेत. एक कार्यकर्त्यांनी काय करायचं? 21-22 ला आमची मुदत संपली आणि आप्पा तेजीमध्ये आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर पुण्यातल्या महाविकास आघाडीमध्ये आणि आपण एवढा धो निधी या भागामध्ये आणला ना, आम्ही आप्पाकडे नुसतं तोंडाकडेच पाहायचो. आम्ही म्हणलं ठीक आहे, आपण आता सत्तेमध्ये नाहीये, त्यामुळे कदाचित असं होतंय. नंतर आमची सत्ता आली, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र आल्या. तर म्हणलं आता आम्हाला पण निधी भेटेल, पण आम्हाला काही दमडी भेटली नाही. कारण त्यासाठी नेतृत्व सक्षम असावं लागतं. आप्पांच्या मागे मान्य अजितदादांचं नेतृत्व होतं, म्हणून या भागामधली एवढी कामं त्यांनी हाताने करणार आली. आता आप्पा तेच नेतृत्व आपल्या दोघांच्या मागे आहे. आपल्यात कामं घेण्यावरतून भांडण नाही झाली म्हणजे बरं. संघर्ष असावा, पण तो प्रमाणात असावा. चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष पण असला पाहिजे. पण या समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. लोकांना काम करणारा माणूस कळतो, भले ते कुठल्याही पक्षाचा असो. आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने नाता, त्याचे सर्व लोक कोणाकोणाची नावं घेऊन कोणाकोणाची नाही घेऊ, पण आपला सर्वांचा विचार एक आहे. 4-0 4.0. सकाळी उठल्या आपल्या प्रत्येकाच्या गाड्या फक्त आता 4 वरती सेट करून ठेवा. 4-0 प्रत्येकाच्या गाड्यावर. कधी कोणी वाजले, किती वाजले? 4 वाजले म्हणायचं बाबा. बाणेरवाडीमध्ये आता 15 तारखेपर्यंत 4च वाजणार आहेत, फक्त 4. कोणी विचारलं कुठला गट नाही बाबा, फक्त 4. कारण नामदार अजितदादा पवारांना मी आणि आपण शब्द दिलेला आहे की या प्रभागामध्ये आम्हाला इतिहास करून दाखवायचा आहे.
जरी कुठला पक्ष असेल, मी काल पण सांगितलं की प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांनी त्याची प्रगती करावी, आकाशापर्यंत पोहोचावं, पण पाय जमिनीवरती ठेवून असणाऱ्या कार्यकर्त्याला कधी विसरायचं नाही.